नमस्कार, व्हीसीएनच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। बातम्यांकडे वळण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। पोलीस आयुक्तालयाच्या स्पेशल स्क्वॉडची दारू अड्ड्यावर धाड, जवळजवळ 17,000चा माल केला जप्त। जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरती प्रक्रिया आता होणार ऑनलाईन। महिलेवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी गजाआड। व्हीसीएन न्यूजचा दणका, अकोली रस्त्यावरील खड्डे बुजवले। आणि ऋषी पंचमीच्या पर्वावर शेगावात भाविक भक्तांचा महापूर। ठळक घडामोडीनंतर बघूया सविस्तर वृत्त। अमरावती पोलीस आयुक्त यांनी तयार केलेल्या सीपी स्पेशल स्क्वॉडच्या पथकाने गाडगेनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रमाबाई आंबेडकर परिसरातील अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकली। देशी दारूच्या 6 पेट्या जप्त केल्या आहेत। स्पेशल स्क्वॉडला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सीपींच्या स्पेशल स्क्वॉडला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गाडगेनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रमाबाई आंबेडकर नगर येथील सुरेश पुंडलिक तायडे यांच्या घरावर धाड टाकली असता आरोपी सुरेश तायडेच्या घरातून पोलिसांना 17,000 रुपये किमतीच्या 6 पेटी देशी दारू मिळाल्या असून पोलिसांनी दारू जप्त केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सुरेश तायडे हा आपल्या राहत्या घरातून अवैध दारू विक्री करायचा असे समजले आहे। या कारवाईत एपीआय प्रकाश राठोड, राजेंद्र उमक, जावेद अहमद, चेतन कराळे, संदीप चव्हाण, रवी लिखितकर व अन्य पोलीस कर्मचारी सहभागी होते। निवड समितीचे अधिकार काढून लवकरच जिल्हा परिषद कर्मचारी भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करणार असल्याचे शासनाने पारित केले। कर्मचारी भरती प्रक्रिया पुढेही अशाच ऑनलाईन पद्धतीने सुरू राहण्याचे संकेत यावेळी देण्यात आले। जिल्हा परिषद नामनिर्देशन कोट्यातील गट क संवर्गातील पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीकडून प्रक्रिया पूर्ण करण्यात येते। त्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष या नात्याने बराच वेळ द्यावा लागतो। त्याचा परिणाम इतर कामावर होतो। त्यामुळे 24 ऑगस्ट रोजी शासन निर्णय जिल्हा निवड समितीकडून ही निवड प्रक्रिया काढून घेण्यात आली। यापुढे उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेऊन राज्यस्तरावर गुणवत्ता यादी तयार होणार आहे। अर्ज करताना उमेदवारांना कोणत्या जिल्ह्यात नियुक्ती हवी आहे त्यासाठी 1 ते 4थी जिल्हा परिषदांचा पसंती क्रमांक द्यावा लागत आहे। त्यातून निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्राची तपासणी त्या उमेदवारांना मूळ जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी करतील। परंतु ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रमाप्रमाणेच तसेच गुणानुसार जिल्हानिहाय नियुक्ती दिली जाणार आहे। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेतील वर्ग 3च्या रिक्त पदांची भरती आता शासन ऑनलाईन करणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीऐवजी शासनच ऑनलाईन परीक्षेतून कर्मचाऱ्यांची निवड करणार आहे। त्याचवेळी इतर विभागातील भरती सुद्धा या समितीद्वारे केली जाणार आहे। एका महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या विद्यमान नगरसेवकाचा मुलगा पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। गेल्या 5 दिवसांपासून तो पोलिसांना चकमा देत होता। या आरोपीला नवसारी भागातून नागपूर गेट पोलिसांनी अटक केली आहे। रविवारी शहरातील नागपूर गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाहेद खान डीएड कॉलेज जवळ राहणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेवर तिच्याच घरात शिरून मकसूद अहमद व फिरोज शाह या दोघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या महिलेने केला होता। पोलिसांनी 376, 376 ड, 506 ब व 554 अन्वये गुन्हा दाखल करून मकसूद अहमद याला अटक केली होती। मात्र यातील अन्य एक आरोपी फिरोज शाह हा फरार होता। फिरोज शाह हा विद्यमान नगरसेवकाचा मुलगा असून तो पोलिसांच्या हाती आला नव्हता। या गंभीर गुन्ह्याचे स्वरूप बघता पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकाची विचारपूस केली असता आरोपी फिरोज शाह नवसारीजवळ लपून बसल्याचे समजले असता पोलिसांनी फिरोज शाह याला अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व्हीसीएन न्यूजच्या प्रयत्नाला यश आले आहे। अकोली रस्त्याच्या खड्ड्यामुळे होणाऱ्या त्रासाला व्हीसीएन न्यूजने जेव्हा प्रश्न प्रशासनावर ठेवला तेव्हा प्रशासन खळबळून जागे झाले व तात्काळ रस्त्याची डागडुजी सुरू केली। अमरावती शहरातील वर्दळीचा समजला जाणारा अकोली रस्त्यावर काही दिवसांअगोदर रस्त्याच्या कामांकरिता मोठमोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले होते। त्यामुळे स्थानिक जनतेला व या रस्त्यावरील वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवणे अति त्रासदायक झाले होते। या खड्ड्यांना अर्धवट सोडून रस्त्याचे काम तसेच ठेवण्यात आले असून खड्डे सुद्धा बुजवण्यात आले नव्हते। त्यामुळे लोकांमध्ये असंतोष दिसत होता। व्हीसीएन न्यूजने ही बातमी आपल्या वाहिनीवर प्रसारित केली असता प्रशासन खळबळून जागे झाले व 2 दिवसात संपूर्ण खड्डे बुजवण्यात आले। त्यामुळे परिसरातील नागरिक व वाहनधारक समाधान व्यक्त करत आहेत।
स्थानिक रहिवाशांनी व्हीसीएन न्यूजचे आभार सुद्धा मानले आहेत. शासकीय अन्नधान्य गोदामात धान्याची अफरातफरी करून काळा बाजार होत असल्याची बाब समोर आली असून हा काळा बाजार करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते आनंद वरठे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. त्याच्यावर कारवाई झाली नाही म्हणून आम्ही पुन्हा 21 तारखेला 28 तारखेचं आंदोलन होणार. या काळ्या बाजार धान्याच्या काळ्या बाजाराच्या विरोधामध्ये आम्ही 28 तारखेला जनआंदोलन करणार आहोत, धरणे निदर्शने करणार आहोत आणि याच्यामधून जे काही सत्य आमच्या जवळ आहे ते सर्व आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे मांडून याच्यावर जो संबंधित FDO पुष्पा सोळंके ह्या त्याच्यामध्ये एकमेव जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई तसेच शासकीय धान्याची अफरातफर करून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे हा सुद्धा आमचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तसंच सणासुदाच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी गोरगरीब जनतेला कंट्रोल मिळाला नाही याला जबाबदार कोण हे सुद्धा आम्ही त्या कलेक्टर साहेबांना म्हणणार आहोत. आणि सर्व जेवढे काही लाभार्थी आहेत कंट्रोल दुकानाच्या माध्यमातून जेवढे गोरगरीब जनता आहे त्यांना बिलकुल त्यांच्या कार्डावर जेवढा त्यांचा हिस्सा तेवढं त्यांना धान्य वाटप झालं पाहिजे, साखरेचं वाटप झालं पाहिजे आणि महिन्यात जी काही तारीख ठरलेली आहे त्या तारखेच्या आतमध्ये बिलकुल त्या कंट्रोल गोडाऊनमध्ये ज्या गोडाऊनमधून धान्य निघते ते कंट्रोलमध्ये गेलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची अफरातफर होणार नाही. असं झालं नाही तर हे आंदोलन झाल्यावर मग आम्ही ज्या ज्या ठिकाणाहून भ्रष्टाचार होते त्या ठिकाणी आम्ही स्वतः धाड टाकून ते पकडून देऊ. बातमीपत्र वेळ झाले एका विश्रांतीची. कुठे जाऊ नका, बघत राहा व्हीसीएन न्यूज. आपण पाहत आहात व्हीसीएन न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी. आनंद एका स्त्रीचा. अगं बाई, गृहलक्ष्मी. विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी. GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये व्हीसीएन न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता. पाहत रहा गृहलक्ष्मी. विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो. नमस्कार मंडळी, श्रावण मास आता संपतोय आणि येतोय तुमच्या आमच्या लहानांचा आवडता भाद्रपद महिना. हो, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानं संपूर्ण विश्व कसं प्रकाशमान होऊन जातं. गणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच गौरीचं सुद्धा आगमन होत आहे. आपण आपल्या घरामधील गौरी गणेशाची सजावट तसेच आरास आमच्यापर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचवू शकता. आकर्षक आरास आणि आकर्षक सजावटीला संपूर्ण विदर्भामध्ये व्हीसीएन न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येईल. त्यासाठी आपण आमच्या व्हीसीएन कार्यालयाला व्हॉट्सॲप करू शकता. आमचा नंबर आहे 9326176658 किंवा तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. आमच्या कार्यालयाचा पत्ता आहे व्हीसीएन न्यूज कार्यालय, पहिला माळा, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिराच्या बाजूला, रायली प्लॉट, अमरावती. आणि हो, काही खास आरास बघण्यासाठी व खास सजावटीचं शूट करण्यासाठी व्हीसीएनची टीम येते ना आपल्या घरी. चला तर मग कॉल करा आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया.
आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. बघूया उर्वरित घडामोडी. श्रीमती तारा शर्मा ह्या प्रशासकीय सेवेवर असून त्यांच्यावर प्रश्न निर्माण झाले आहेत. तारा शर्मा यांनी आपल्या शासकीय पदाचा गैरवापर करून स्वतःचा फायदा करून घेतला असून त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे व तारा शर्मा यांना प्रशासकीय पदावरून बडतर्फ करावे या मागणीसाठी माजी विधान परिषद सदस्य अनिल गोंडाने यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. तारा शर्मा नावाच्या ज्या परिचर्या आहेत ते टीचर म्हणून या पदावर कार्यरत आहे. कार्यरत असताना त्यांनी वेळोवेळी या नर्सिंग स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासोबत असभ्य व्यवहार केलेले आहेत. त्या संदर्भाचे अनेक निवेदनं जिल्हाधिकारीमार्फत, उपसंचालक आरोग्य अकोला यांच्यामार्फत वरिष्ठापर्यंत गेलेले आहेत. त्यांच्यावर का कारवाई झालेली नाही अशा प्रकारचं आंदोलन ब्लॅक पॅन्थरच्या वतीनं विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयावर 14 ऑगस्टपासून सुरू आहे. गणेश मंडळांना गणपती मंडपात रात्री होणाऱ्या डासाच्या त्रासावर उपाय म्हणून अमरावती येथील अंबापेठ गौरक्षम प्रभागाचे नगरसेवक अजय सारस्कर यांनी आपल्या कल्पकतेने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. पाहूया काय आहे हा उपक्रम. सध्या गणपती बाप्पाचे सर्वत्र आगमन झाले असून अनेक गणेश भक्तांनी आपल्या घरी तसेच युवा वर्गांनी मंडळामध्ये बाप्पांच्या सुंदर मूर्ती विराजित केल्यात. मात्र या मंडळात रात्री झोपताना भक्तांना मच्छराचा खूप त्रास होतो. यामुळे तब्येतीही खराब होतात. यावर उपाय म्हणून अंबापेठ गोरक्षम प्रभागाचे नगरसेवक अजय सारस्कर यांनी प्रभागातील तसेच आसपासच्या परिसरातील सर्व गणेश मंडळाजवळ डास निर्मूलन मोहीम चालू केली असून या मोहिमेसाठी अजय सारस्कर यांनी स्वखर्चातून फवारणी सुरू केली आहे. प्रभागातील सर्व गणेश मंडळाच्या मंडपाजवळ ही फवारणी करण्यात येत असून याची सुरुवात अंबादेवी मंदिराजवळी मानाचा समजला जाणारा गणेश मंडळापासून केली आहे. या सुप्त उपक्रमाबद्दल अजय सारस्कर यांनी अधिक माहिती दिली. गणेशोत्सव 2017 आणि आम्ही नवनियुक्त नगरसेवक आणि सध्याची परिस्थिती बघता गणपतीत जे पाऊस सुरू झालेला आहे त्याच्यामुळं मच्छराचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं होतं. नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत हा विषय होता. तर माझ्या संकल्पनेतून मला आठवलं का आपण जेवढे गणपती मंडळ आहे कार्यकर्ते राहतात त्यांचे आजार रोगराई पसरू नये त्यामुळं मला असा संकल्पना सुचली आणि मी आपली शेतावरून 2 पंप बोलवले, पेट्रोल पंप का जे आपण फवारणीसाठी वापरतो शेतात ते बोलवले आणि त्यांच्यामध्ये औषधं बोलून त्यांनी जितके गणपती मंडळं माझ्या प्रभागात येतात त्या मंडळात मी फवारणी गणपती मंडळात करून दिली. यानंतर आपण हे गणपती मंडळं आटोपले का मग आपण प्रभाग वाईज एरिया वाईज तसं तर आपण हे सोबत जसं गणपती मंडळाच्या आजूबाजूचे जे येतात प्रभागातील एरिया ते पण सोबत घेऊन राहिलो आणि जनतेच्या आरोग्याशी निगडीत असलेला प्रश्न असल्यामुळे मला असं वाटते काय करणं आवश्यक होतं आणि तो निर्णय मी घेतला. मोठ्या हर्षोल्लासात वाजत गाजत गणपती बाप्पांचे आगमन झालेत. गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली होती. ढोल ताशेच्या तालावर वाजत गाजत गणपती बाप्पांचे आगमन सर्व मंडळांमध्ये व प्रत्येकाच्याच घरी झाले. गणपती बाप्पा येणार असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरातील साज सजावट करून बाप्पांसाठी सुंदर व आकर्षित आसन तयार करून त्यावर बाप्पांना विराजमान केले. मुख्यतः यावर्षी बऱ्याच घरांमध्ये मातीच्याच मूर्ती आणून बसवण्यात आले असून नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दलची आस्था या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे. अनेक मंडळांमध्ये बाप्पांच्या मोठमोठ्या मूर्ती पाहायला मिळत आहे. ढोल ताशेच्या गजरात मिरवणूक काढून गणेश भक्तांनी मोठ्या आनंदात व हर्षोल्लासात आपल्या बाप्पांना मंडपात विराजमान केले. ऋषी पंचमीच्या शुभ पर्वावर शेगाव येथील गजानन महाराजाच्या 107व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त संपूर्ण शेगाव नगरी दुमदुमली होती. शेगावात मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी उसळलेली दिसून येत आहे. भक्तिमय वातावरण सुद्धा येथे दिसून येत आहे. 26 ऑगस्ट रोजी ऋषी पंचमीच्या पर्वावर शेगाव येथील गजानन महाराजांची
107व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक महाराजांच्या दर्शनासाठी आले आहेत। संपूर्ण मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली असून सकाळी 11 वाजता कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांच्या हस्ते होम हवनाला पूर्णाहुती झाली। दुपारी 2 वाजता गजानन महाराजांचा रजत मुखवटा हत्ती, अश्व, वारकऱ्यांचा टाळमृदुंगाच्या गजरात वाजत गाजत प्रदक्षिणा सुरू करण्यात आली। यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता। ऋषी पंचमीच्या या सुंदर सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। व्हीसीएन प्रतिनिधी महेंद्र मिश्रा, शेगाव येथून। गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारात झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील वातावरण बदलून गेले होते। या पावसासोबतच विजांचा सुद्धा कडकडाट चालू होता। अकोली गावाजवळ विजेच्या झटक्याने 4 जनावरांना प्राण गमावे लागले। गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारी 2 ते 4च्या दरम्यान अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरातील वातावरण बदलून गेले होते। पावसासोबतच विजांचा सुद्धा खूप कडकडाट झाला। यातील एक वीज साईनगर परिसरातील अकोली गावाजवळील रिंग रोड लगतच्या शेत शिवारात पडली। 3 म्हशी व 1 गाय या विजेच्या धक्क्याने मरण पावल्या। यामुळे या जनावरांचे मालक रामभाऊ यादव यांना जवळपास 2 लाखांचे आर्थिक नुकसान झाले। श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे। संस्थेच्या कार्यकारिणी परिषदेची निवडणूक येत्या 14 सप्टेंबरला होऊ घातली आहे। शनिवारी शेळके पॅनलने आपल्या प्रचाराचा नारळ फोडला। श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीची पंचवार्षिक निवडणूक ही 31 मे 2017ला होणार होती, परंतु कोर्टामध्ये संस्थेच्या प्रतिनिधींना मतदानाच्या अधिकारावरच वाद निर्माण झाला व त्यामुळे ही निवडणूक कोर्टाच्या आदेशाने दिनांक 14 सप्टेंबर 2017ला होऊ घातली आहे। त्या निवडणुकीकरिता ॲडव्होकेट शेळके यांचे पॅनल निवडणुकीला सामोरे जात आहे। या पॅनलच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन समारंभानिमित्त या सभेचे आयोजन केले होते। यामध्ये संपूर्ण विदर्भातील आजीवन सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। ॲडव्होकेट शेळके यांनी त्यांच्या मागील 10 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये केलेल्या विकास कामांचा पाढा सदस्यांसमोर ठेवला व पुढील 5 वर्षांमध्ये या संस्थेचा कसा विकास करायचा हा संकल्पनामा सुद्धा सभासदांसमोर ठेवला। संपूर्ण पॅनलला निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले। क्लासेस सुरू केले जे पूर्वी नव्हते, जे नव्हतं ते केलं ना बाबा, मग डुबवलं कसं तुमचं? त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सगळ्या कनिष्ठ महाविद्यालयांचे सेक्शन्स वाढले। वरिष्ठ महाविद्यालयामध्ये अनेक कोर्सेस सुरू केले। एवढंच नाही, 5 महाविद्यालयात सायन्स फॅकल्टी आणली आणि 2 महाविद्यालयाची सायन्स फॅकल्टी ग्रँटेबल झाली। जे नॉन ग्रँटेबल आहेत ते सुद्धा सायन्स कॉलेजेस चांगल्या प्रकारे सुरू आहेत। या सभेला अंदाजे 400 आजीवन सभासद व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। तर हे होतं मराठी बातमीपत्र। थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा बघूया आजच्या ठळक घडामोडी। पोलीस आयुक्तालयाच्या स्पेशल स्क्वॉडची दारू अड्ड्यावर धाड, जवळजवळ 17,000चा माल केला जप्त। जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरती प्रक्रिया आता होणार ऑनलाईन। महिलेवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी गजाआड। व्हीसीएन न्यूजचा दणका, अकोली रस्त्यावरील खड्डे बुजवले। आणि ऋषी पंचमीच्या पर्वावर शेगावात भाविक भक्तांचा महापूर। या होत्या ठळक घडामोडी। मराठी बातमीपत्र वेळ झाले इथेच थांबण्याची। तुमच्या समस्या किंवा तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता आमचा पत्ता आहे सावजी कॉम्प्लेक्स, रॅलीस प्लॉट, सतीधाम मंदिराजवळ, जयस्तंभ, अमरावती। ज्वलंत प्रश्न जाणून घेण्याकरिता बघत राहा व्हीसीएन न्यूज। नमस्कार। नमस्कार मंडळी, श्रावण मास आता संपतोय आणि येतोय तुमच्या आमच्या लहानांचा आवडता भाद्रपद महिना। हो, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानं संपूर्ण विश्व कसं प्रकाशमान होऊन जातं। गणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच गौरीचं सुद्धा आगमन होत आहे।
आपण आपल्या घरामधील गौरी गणेशाची सजावट तसेच आरास आमच्यापर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचवू शकता. आकर्षक आरास आणि आकर्षक सजावटीला संपूर्ण विदर्भामध्ये VCN न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येईल. त्यासाठी आपण आमच्या VCN कार्यालयाला व्हॉट्सॲप करू शकता. आमचा नंबर आहे 9326176658 किंवा तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. आमच्या कार्यालयाचा पत्ता आहे VCN न्यूज कार्यालय, पहिला माळा, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिराच्या बाजूला, रायली प्लॉट, अमरावती. आणि हो, काही खास आरास बघण्यासाठी व खास सजावटीचं शूट करण्यासाठी VCNची टीम येते ना आपल्या घरी. चला तर मग कॉल करा आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया.